चलो स्टार्ट झालंय तर चैप्टर्स नेम इट इज रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक है. फर्स्ट ऑफ ऑल बेटा इन बायो व्हाट इज रिक्वायर्ड इन बायो द मीनिंग ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड इज रिक्वायर्ड. आलं बाळांनो लक्षात. बायो मध्ये प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक वर्डचं मीनिंग आपल्याला माहित पाहिजे असं. फर्स्ट ऑफ ऑल द वर्ड इट इज व्हाट रिप्रोडक्शन. एनीवन व्हाट इज रिप्रोडक्शन. मी बोलताना पण बघा कशी बोलते. आय एम सेइंग रिप्रोडक्शन. बोल. प्रोडक्शन ऑफ न्यू वन्स. एनीवन एल्स बेटा अजून तुम्हाला काय बोलायचं आहे. व्हाट इज रिप्रोडक्शन. वर्ड बघा री अँड प्रोडक्शन. री मीन्स व्हाट अगेन है ना. प्रोडक्शन मीन्स व्हाट टू प्रोड्यूस. व्हाट टू प्रोड्यूस अ न्यू यंग वन ऑफस्प्रिंग फ्रॉम हुम बेटा फ्रॉम द पॅरेंट्स. बरोबर. एक्झिस्टिंग लाईफ राईट. जे पॅरेंट्स असतात पॅरेंट्स कडून एक नवीन लाईफ ऑफस्प्रिंगच्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस करणं दॅट इज व्हाट रिप्रोडक्शन राईट. So in this ना you can see here बेटा parents are there and this is what the new life है ना. जो बेबी है it is what new life it is. आणि ह्या parents ला आपण काय बोलायचं बेटा. they are what pre-existing life. काय बेटा ते they are pre-existing life. pre-existing आहे ऑलरेडी आहेत ते त्यांच्यापासून एक न्यू लाईफ येते. this is what the reproduction. here also same thing you can see है ना. this and production of a new plant or flower it is also what reproduction. Simple sir. Okay, so reproduction it is the process of production of new life from the pre-existing life. Another thing here you can see better that how many types of reproduction are there. See how many types are there. Two types are there. Which are these two types. One it is sexual reproduction and another it is what asexual reproduction. ठीक है. When you are taking here a and sexual है ना, it means asexual and here it is what beta the sexual. In sexual reproduction how many parents are involved. Two parents are involved. In asexual reproduction how many parents are involved. Single parent will be involved. ठीक है. A means what beta absent like that we are taking. ठीक है. so the example. So here it's a very easy. So it is what beta that is the sexual reproduction and asexual reproduction. Basic आता आपण घेतोय. Okay, very basic concepts. Another thing बेटा what actually NCERT says. माझ्या ह्या प्रेझेंटेशन मध्ये NCERT बोर्ड सगळं मिक्स आहे. जे आपल्याला नीट CET बोर्ड सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. ऑल द पॉइंट्स दे आर देअर. ओके. सो हिअर व्हॉट NCERT सेज बेटा दॅट असेक्शुअल रिप्रोडक्शन. NCERT ची लाईन आहे की asexual reproduction it is common among which organisms. Unicellular organism. Can you give me any example of unicellular organism from yes yeast it is there. Yes we have studied. What is yeast beta. yeast काय हा नीट सांगा. what is yeast. we have studied in which chapter we have studied yeast. किंगडम मोनेरा का चैप्टर कौन सा है. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. उसमें किंगडम मोनेरा में नहीं है. ये किसमें है. नहीं प्रोटिस्टा में भी नहीं है. उसके बाद में क्या आता है. फंगा ही है. सो व्हाट इज ईस्ट बेटा. यूनिसेल्युलर फंगस. ठीक आहे. फंगस जो असतो ना तो म्हणजे फंगस हे युनिसेल्युलर पण असतो आणि फिलामेंटस मध्ये पण आहे. मल्टीसेल्युलर मध्ये पण. बट द यू नो द एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर फंगस इट इज व्हॉट बेटा ईस्ट. ठीक आहे. सो ईस्ट इट इज युनिसेल्युलर. अच्छा बेटा त्याच्या आधीचा फंगाच्या आधीचं कुठलं घेतलं होतं आपण. किंगडम प्रोटिस्टा. त्याच्यामधले सांगा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आठवा पटकन. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. हा युग्लिना. ओके. अजून युनिसेल्युलर युकॅरियोट्स. हा डायॲटम्स. अजून डायॲटम्स. क्रायसोफाइट्स विसरलात ना कारण खूप दिवस झालेत ना त्याचं रिव्हिजन नाही झालंय. नाही ते. ओके. अजून कोण होतं बेटा आठवतंय तुम्हाला. हा डायनोफ्लॅजिलेट्स मध्ये होतं. बायफ्लॅजिलेटेड आहे. येस. अजून what about bacteria. they are unicellular. bacteria ही unicellular है. bacteria comes under which kingdom. ठीक आहे. चल बेसिक होतं ते नंतरचं आपण ते परत घेऊया. हिअर आहे ना बेटा दे आर सेइंग व्हॉट की असेक्शुअल रिप्रोडक्शन वेअर इट इज कॉमन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला कुठे दिसणार आहे ना. इन विच ऑर्गॅनिझम वी कॅन सी असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरी कॉमनली. सो फर्स्ट वेअर बेटा in unicellular organisms. Unicellular organisms means as example yeast will be there right. then the protistans will be there. amoeba होता बेटा. paramecium होते right. हे सगळे युग्लिना होता. डायटम्स होते and the and हाइड्रा नहीं उसमें नहीं जाता. हाइड्रा किसमें जाता है बेटा. हाइड्रा किंगडम
फायलम पॉरिफेरामध्ये होता हायड्रा. निडारियन नाही याच्यामध्ये युनिसेल्युलर मध्ये ना. अच्छा ते होय, मी आता युनिसेल्युलर घेते. हायड्रामध्ये आहे, हायड्रामध्ये पण जे आहे ते असेक्शुअल आहे ते. येस, मेटाजेनेसिस होता तिथे. राईट. चल आता इथेच आहे ना बेटा बॅक्टेरिया. सो जे पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांच्यामध्ये जे टाइप ऑफ रिप्रोडक्शन असेल इट विल बी व्हॉट बेटा असेक्शुअल रिप्रोडक्शन. अनदर दे आर सेइंग द सिंपल प्लांट्स अँड animals. सिंपल प्लांट्स अँड animals म्हणजे काय असणार आहे बेटा, विच आर लेस डेव्हलप्ड. ओके, पेन्सिल आहे, पेन आहे, ठीक आहे. नोटबुक घ्या बरं बेटा, राईट डाऊन. सगळं नाही लिहायचं बट जे वर्डचे मिनिंग्स असतील सो ते राईट डाऊन करायचं. 11 की बुक रख दो बेटा अभी. उद्या सगळ्यांनी एनसीईआरटी घेऊन या आणि बोर्डची बुक पण क्लास 12 ची. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सिंपल ऑर्गॅनिझम्स बेटा? सिंपल, लेस डेव्हलप्ड, है ना. सो राइट डाउन सिंपल ऑर्गॅनिझम्स मीन्स दे आर लेस डेव्हलप्ड. and another कोण असतं बेटा? हायर ऑर्गॅनिझम्स. नोटबुक आहे बघा, नाही आहे पेज देऊ का तुला एखादा? राइट. सिंपल ऑर्गॅनिझम्स लिहा, कन्सेप्ट क्लियर करा. व्हॉट आर सिंपल ऑर्गॅनिझम्स? पेजेस आहेत का एक्स्ट्रा? त्याला द्यायला. हाँ हाँ, आदित्य को देना बेटा, उसके पास नोटबुक नहीं है. ठीक है. लिसन बेटा, whenever the word comes simple organism, simple means they are less developed. Opposite word of simple organisms, it is the higher organisms. Second word लिया, higher organisms. What is the meaning of higher organisms? They are more developed. ठीक है. Higher organisms means more developed. मोर डेव्हलप्ड असतात. ठीक आहे. नाही बाळा चुकलं असतं, दाखव इकडे. हे जे आहे ना हे लेस असतात, हे सिंपल आहेत ना. सो सिंपल आहे म्हणून मग हे लेस डेव्हलप्ड आहे. ज्यांचं डेव्हलपमेंट खूप चांगली नसतं एवढं. हायर इट मीन्स व्हॉट, दे आर मोर डेव्हलप्ड. ठीक आहे. किंगडम लांटे ज्यावेळेस आपण पुन्हा घेऊ त्यावेळेस पुन्हा सांगेल बेटा की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेस अँड हाय डेव्हलप्ड. ठीक आहे. अनदर इट इज व्हॉट बेटा, they are saying about. Acha, write down the examples of unicellular organisms. Write down unicellular organisms. Write down example. What you will say beta? Yeast. विसरायचं नाही बेटा. What is yeast? Yeast it is unicellular fungus. ठीक आहे. याला विसरू नका बिकॉज आपल्या सिलेबस मध्ये खूप वेळा yeast येणार आहे. ठीक आहे. युनिसेल्युलर फंगस आहे. नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया बद्दल आताच लिहून टाका. इट इज व्हॉट? सोल मेंबर और सोल पजेसर ऑफ. येस, सोल पजेसर ऑफ किंगडम. हाँ, मोनेरा इसकी ना. यस यस. और कौन है बेटा? प्रोटिस्टन्स. देखो, अमीबा. अजून काय बेटा? पॅरामेशियम, युग्लिना. अजून काय लिहिणार बेटा? सो सगळे जे येतात एक्सेट्रा ऑफ किंगडम प्रोटिस्टा. राइट. किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा मीन्स दे आर व्हॉट बेटा? युनिसेल्युलर युकॅरियोट्स. सी हे सगळे नीट साठी लागणार आहेत बेटा. युनिसेल्युलर युकॅरियोट्स. ओके. स्टार करून लिहा. बॅक्टेरिया, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोट. बेटा नीटचं बायोमध्ये कुठल्या चॅप्टरमध्ये कुठलं काय कन्सेप्ट येईल सांगता येणार नाहीये कारण हे मी आता बरंचसं कव्हर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचं केलंय. ठीक आहे. सो जितकं सांगते ते अगदी व्यवस्थित राईट डाऊन करायचंय अँड लर्न करायचंय नंतर. व्हेरी इझी. सो विच इज युनिसेल्युलर प्रोकॅरियोट? श्रेया, युनिसेल्युलर प्रोकॅरियोट कौन है? बॅक्टेरिया, किंगडम मोनेरा, है ना. ठीक आहे. आणि युनिसेल्युलर युकॅरियोट्स मध्ये कोण जातं बेटा? किंगडम प्रोटिस्टा जाते. एवढं लक्षात आलंय बेटा? किंगडम मोनेरा मध्ये जे पण येतील ना, बॅक्टेरिया एन किंगडम मोनेरा, हे जेव्हा आपण परत घेऊ ना त्यावेळेस लक्षात येईल परत. किंगडम मोनेरा म्हणजे रिव्हिजन होईल. किंगडम मोनेरा, प्रोटिस्ट हे असतात युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आणि प्रोटिस्टा मध्ये युनिसेल्युलर युकॅरियोट्स. व्हेरी इम्पॉर्टंट MCQs.
रिटन एवरीवन? अच्छा राईट. ज्यांचं झालंय त्यांनी जस्ट थिंक की व्हॉट इज मायटोसिस. ज्यांचं झालंय ना तर त्यांनी, बाकीच्यांनी राईट डाऊन करा. बाकीच्यांनी सांगा व्हॉट इज मायटोसिस बेटा. अजून व्हेरी गुड. हे झालंय लिहून सगळ्यांचं बाळांनो. ओके लिसन, इथे काय दिलेलं आहे की प्रोटिस्टन्स. प्रोटिस्टन्स मीन्स किंगडम प्रोटिस्टा. एनसीईआरटीच्या ह्या लाईन्स आहेत. ठीक आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे. अँड दूसरा कोण आहे बेटा? किंगडम मोनेरा है ना. सो वी नो बेटा मोनेरा पण हा काय बेटा युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोट. प्रोटिस्टन्स काय बेटा युनिसेल्युलर, बट ही कोण असतात बेटा युकॅरियोट्स आहेत. ओके, आता हे लोक जे आहेत तर हे युनिसेल्युलर आहेत. सो हाउ दे आर रिप्रोड्युसिंग? दे आर रिप्रोड्युसिंग बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ना. बट असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ. हे काय बेटा? इट इज अ काइंड ऑफ व्हॉट? येस, इट इज अ काइंड ऑफ व्हॉट बेटा? सेल डिव्हिजन. मायटोसिस इट इज व्हॉट? सेल डिव्हिजन. ठीक आहे, मायटोसिस काय बाळांनो? सेल डिव्हिजन आहे. लिसन ना, या चॅप्टर साठी तुम्हाला सेल डिव्हिजनच्या कन्सेप्ट लागणार आहेत. सेल डिव्हिजन लागणार आहे ह्या चॅप्टर साठी. कारण सेल डिव्हिजन जर नसेल ना तर हे लक्षात नाही येणार पुढचं की मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस हे सगळे कन्सेप्ट आहेत ना तर ते वाले. ठीक आहे, चल. सो आता नेक्स्ट वन फर्दर येते बेटा, दॅट इज द स्पायरोगायरा. वेअर वी हॅव सीन स्पायरोगायरा. व्हॉट इज स्पायरोगायरा? लिसन बेटा, सी हियर स्पायरोगायरा. चल एक्झाम्पल मध्ये या. इट इज व्हॉट? फिलामेंटस अल्के. ठीक आहे, व्हॉट इज स्पायरोगायरा? राईट ऑन. स्पायरोगायरा फास्ट मध्ये लिहा. फिलामेंटस ग्रीन अल्गे, ग्रीन कलर आहे ना तर तसं. क्लोरोफायसी आहे. येस. चल आता इथे कसं असतं की इथे ना व्हॉट दे आर गोइंग टू आस्क यू की पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स आपण बघतोय बेटा. ऍज फॉर एक्झाम्पल आपण स्पायरोगायरा बघतोय. मग स्पायरोगायरा कोण असतो? इट इज ऍक्च्युअली व्हॉट बेटा? इट इज फिलामेंटस अल्गे. फिलामेंटस म्हणजे काय समजून घ्या आधी. व्हॉट इज फिलामेंटस? फिलामेंटस मीन्स लाईक दिस अ फिलामेंट, लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असेल, सो दॅट इज व्हॉट? फिलामेंट. ठीक है, so Spirogyra it is like this, and there they are saying कि which type of reproduction is there in this, है ना. So it is which one beta? That is fragmentation. Asexual reproduction चा टाइप आपण घेतोय. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्रॅगमेंटेशन एक टाइप येत आहे बेटा. आणि स्पायरोगायरा हा इलॉंगेटेड स्ट्रक्चर आहे म्हणून त्याच्यामध्ये काय होत असतात? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचा मीनिंग काय बेटा? बघा, एक स्पायरोगायरा एवढा होता, आता याची काय झाले बेटा? 2 फ्रॅगमेंट्स, पीसेस. ठीक आहे, आणि एक एक जो पीस असेल तर तो एक नवीन स्पायरोगायरा म्हणून ग्रो होणार आहे. दिस विल ऑल्सो ग्रो ॲज न्यू स्पायरोगायरा. सो दिस कन्सेप्ट इज नोन ॲज व्हॉट? फ्रॅगमेंटेशन. अँड इट इज सीन इन स्पायरोगायरा. राईट ऑन फास्ट बेटा, फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा. फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा. रिटन छोटे छोटे फास्ट लिहायचंय. रनिंग नोट्स खूप फास्ट पाहिजे असतात. खूप सुंदर अक्षरात नाही लिहायचा, वेळ जातो त्याच्यामध्ये. मग चल आता पुढे. रिटन एव्हरीवन? रिटन मलिंगा? रिटन बेटा? येस. नाउ नेक्स्ट मानसी. हायड्रा है ना. सो दिस इज व्हॉट बेटा? हायड्रा. इन हायड्रा देर इज 2 टाईपचे येतात बेटा हायड्रामध्ये. एक बडिंग येतो आणि दुसरा कोण येणार आहे? दॅट इज दिस वन, फ्रॅगमेंटेशन. राईट ऑन हायड्रा. राईट ऑन हायड्रा. And यानुसार लिहा. One, it is budding. Which type of reproduction is there beta in hydra? Asexual reproduction. And in asexual reproduction, which type it is? Budding. And another it is what? Fragmentation. है ना. लिहा. हायड्रा मध्ये which type of asexual reproduction is there? Budding and fragmentation. Direct MCQs आहेत बेटा हे. Direct questions येतात हे. What they will ask you? They will just ask you, you know, hydra. मग हायड्रा मध्ये काय दिसतंय? हे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, हे दिसले. फ्रॅगमेंटेशन लक्षात आले. फ्रॅगमेंटेशन म्हणजे पीस मध्ये कट होतो आणि नवीन हायड्रा तयार झाले. बघा तिथे नवीन हायड्रा तयार झालेला आहे. दॅन फर्दर अगेन बडिंग इन ईस्ट. ईस्ट वी हॅव सीन. सो हिअर आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल बेटा सी दिस इज वन ईस्ट सेल. ह्या ईस्ट सेल मध्ये काय होतं ना की त्याची एक आउटग्रोथ येते.
है ना, हे दिसते, हे ग्रो होतोय, एक्स्ट्रा पार्ट असा ग्रो होतोय, एक्स्ट्रा पार्ट ग्रो होतोय असं. सो दिस एक्स्ट्रा ओव्हर ग्रोथ जी असणार इट इज नोन ॲज व्हॉट, बर्ड. इट इज व्हॉट, बर्ड. राईट डाऊन व्हॉट इज बर्ड. इट इज द एक्स्ट्रा आउट ग्रोथ, एक्स्ट्रा आउट ग्रोथ, एक्स्ट्रा आउट ग्रोथ. राईट डाऊन व्हॉट इज बर्ड. बर्ड म्हणजे काय असतं, ठीक आहे. सो ईस्ट मध्ये काय दिसते बेटा, बडिंग. हायड्रा मध्ये पण काय होते बाळा, बडिंग इट वॉज. ठीक आहे, चल दॅन नेक्स्ट लिहिलंय ना. अच्छा, हिअर टेल मी, हिअर ऑल्सो इट इज व्हॉट, बडिंग आहे बेटा. इफ यू सी हिअर, बर्ड मध्ये ना दिस इज हायड्रा. हायड्रा इट कम्स इन विच फायलम ना, हायड्रा बोलो कुठल्या फायलम मध्ये असणार आहे. सेकंड नंबर फायलम कोण होती बेटा, नहीं टिनोफोरा याच्यात आता सिलेंटेरेटा और निडारिया. ठीक आहे, राईट डाऊन. हायड्रा कशात येतो बेटा, हायड्रा सेकंड नंबरच्या फायलम मध्ये येते. फर्स्ट लिहायचा. हायड्रा कशात येतो बेटा, सेकंड नंबर फायलम. सेकंड नंबर फायलम कोणती असते, निडारिया. और इट इज व्हॉट बेटा, दॅट इज सिलेंटेरेटा, सिलेंटेरेटा. ठीक आहे, दीज आर द टू, सॉरी दिस इज द सेकंड नंबर फायलम. 2 वर्ड्स आर देयर. हे क्लास 11 च्या गोष्टी आहेत है ना बेटा, किंगडम एनिमल यामधल्या. हायड्रा. इन दिस बेटा, हायड्राची जी ग्रोथ आहे, सी हे इथे आलेलं आहे, आउट ग्रोथ, बर्ड. इफ यू सी ना, दिस बर्ड इट इज ग्रोइंग, ग्रो होतोय, ग्रो होतोय. बट फायनली व्हॉट यू सी बेटा, इथे बघा किती अटॅचमेंट होती ग्रोथची. आणि जसा जसा हा मॅच्युअर होतो, तर पॅरेंट पासून त्याला असं डिटॅच व्हायचं आहे. हा पॅरेंट हायड्रा आहे, हा डॉटर हायड्रा आहे, राईट. इट हॅज टू डिटॅच. सो ऍट दॅट टाइम ही जी आहे ना, हा वाला जो पार्ट आहे, हे नॅरो नॅरो होणार आहे ना. इथून आहे ना, हा असा हळूहळू हळूहळू नॅरो नॅरो होतो अँड फायनली इट गेट्स डिटॅच. सो दिस इज व्हॉट बेटा अबाउट द हायड्रा. दॅन हिअर, चलो हे सगळे एमसीक्यूज आहेत बेटा, डायरेक्टली आहेत. दीज आर व्हॉट, झूस्पोर्स है ना. झूस्पोर्स हे विसरू नका बेटा. इट इज व्हॉट, युनिसेल्युलर ग्रीन algae, that is Chlamydomonas. Write down fast beta. Write down Chlamydomonas. Chlamydomonas. हा वाला word इथे आहे. Chlamydomonas. What is Chlamydomonas? Unicellular green algae, right? And in them, yes, and in them हे काय आहे? झूस्पोर्स आहे. मोटाइल आहे की नॉन मोटाइल आहे? मोटाइल आहे. झू आहे, एनिमल सारखं येतात. And what are these? फ्लॅजेले. हे कोण आहे बेटा, फ्लॅजेले. फ्लॅजेला कशासाठी असतो बेटा, फॉर लोकोमोशन, मुवमेंट है ना, त्याच्यासाठी. लिहिलंय. क्लॅमिडोमोनास वरती क्वेश्चन्स येतात. ऍक्च्युली ना थोडस इथे ब्राऊन दाखवलंय, पण याला ना असं ग्रीन आहे असं इमॅजिन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की क्लॅमिडोमोनास काय बेटा, इट इज युनिसेल्युलर चलगे ग्रीन वाला. ही डायग्राम ऍक्च्युली ग्रीन पाहिजे होती, कारण हा जो आहे तर हा एक क्लॅमिडोमोनास आहे. दिस इज वन क्लॅमिडोमोनास, क्लॅमिडोमोनास, क्लॅमिडोमोनास है ना. हे युनिसेल्युलर असतात अँड दे आर हॅव्हिंग व्हॉट, फ्लॅजेले. अँड ॲज दे आर हॅव्हिंग फ्लॅजेले, सो दे आर व्हॉट, मोटाईल. अँड मोटाईल आहे, सो व्हॉट दे आर बेटा, झूस्पोर्स. ओके, हे डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. तर क्लॅमिडोमोनास रिटन नाही, अलगे. हा ग्रीन में था लेकिन वहां पे अलगे है ना बड़ा. हाँ अलगे येतोय त्यामुळे. सो इट इज किंगडम प्लांटे. चल नेक्स्ट इट इज बेटा अनदर एमसीक्यू अगेन डायरेक्ट. दिस इज व्हाट, अमीबा. यू नो बेटा, अमीबा इट शोज व्हाट, हे व्हाट इज दिस स्ट्रक्चर, हा वाला स्ट्रक्चर अमीबा, सीडोपोडिया है ना. अमीबा शोज व्हाट, सीडोपोडिया. सीडोपोडिया मीन्स व्हाट बेटा, फॉल्स legs है ना, false legs है. So amoeba it is also showing what beta, that is binary fission. amoeba पण काय दाखवत आहे, binary fission. But आता काय लक्षात ठेवणार, in amoeba the word it is binary and fission. Binary म्हणजे किती, 2. Fission means yes, breakdown. But beta if you see here, these are the 2 daughter cells. बायनरी फिशन जेव्हा होते ना बेटा, त्यावेळेस 2 इक्वल डॉटर सेल्स फॉर्म होत असतात. बट ज्यावेळेस बडिंग होते, तर बडिंग ही अनइक्वल डिव्हिजन असतं. पुन्हा एकदा सांगते, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे एमसीक्यूज साठी. अमीबा इज देअर, दिस इज पॅरेंट अमीबा. फ्रॉम दिस थ्रू बायनरी फिशन फायनली 2 daughter cells are formed
and these two daughter cells, they are equal. So binary fission, it is equal or unequal division? Equal. Whereas when you see the budding, हे जे बडिंग येते ना, हा जो बड असतो हे सिंपलसा आउटग्रोथ असतो. जसं पोटॅटो मध्ये असतो बडिंग असेल तर ते जे आहे तर ते डिफरंट आउटग्रोथ आहे. सो बडिंगला आपण इक्वल नाही बोलत आहे, पण काय बोलतो तिथे अनइक्वल मध्ये जात आहे. एनीवन, व्हॉट इज दिस? इट इज लिखा है. हाँ, सो इट इज रिटन. इट इज व्हाट? पैरामेशियम. पैरामेशियम कशात येतो बेटा? पैरामेशियम, राइट डाउन. पैरामेशियम, राइट डाउन. Yes, protista. Animal like protistans, protozoans. लिखा है ना. पैरामेशियम कशात येतो बेटा? किंगडम प्रोटिस्टा. ओके, पैरामेशियम. बायनरी फिजन, राइट आउट. बायनरी फिजन इन पैरामेशियम. So see here बेटा, what we have studied actually, ते काय बोलतात माहिती आहे का की एक असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं जे आता आपण बघितलंय. दुसरे एक सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं जो अख्खा चॅप्टर आहे. असेक्शुअल मध्ये इतकंच होतं बेटा. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फुल चॅप्टर आहे, पूर्ण फ्लावरच्या स्ट्रक्चर पासून एव्हरीथिंग इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट, वन मोर टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज रिमेनिंग, दॅट इज विच वन? इट इज वेजिटेटिव्ह प्रोपोगेशन और वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ठीक आहे. So this is what? Vegetative. बाळांनो, पुन्हा एकदा सांगते. What is the meaning of vegetative? Listen. When you are taking a plant, ठीक आहे, कुठला कलर घेऊ? Suppose बेटा हा एक प्लांट आहे. इथे काय असं? This is stem, this is soil. बघताय ना सगळे? Roots आहे. Okay. What are these parts बेटा? These are nodes. हे काय असतात? Nodes आहे. आपण कोण आहे? This is also node. ठीक आहे. Between two nodes, what is the part? हाँ, this part it is what? Internode. Very easy. बराबर. When we are taking the stem, हे लक्षात आले सगळं? दिसतंय ना बाळांनो? This is stem, ही soil आहे. ठीक आहे. And these are what? Roots. So on stem, what are present? Nodes are present. Between two nodes, the gap is known as, हा वाला gap, हे वाला gap, हे काय झालंय? Internode आहे. Easy आहे. Okay. After that, they are saying what? की याच्यावरती जिथे नोड्स असतात है ना, इथून आता काय येतंय बेटा? लीव्स आर देअर. बराबर. लीव्स अँड ब्रांचेस आर देअर. अँड वन मोर इज देअर, दॅट इज, दिस इज व्हॉट? फ्लावर. बराबर. येस. आता फ्लावर कुठे पण येईल, इथे येईल किंवा इथे. आय वॉन्ट टू से ओनली व्हॉट बेटा? दॅट इन द प्लांट बॉडी टू टाइप्स ऑफ ऑर्गन्स आर देअर. वन इट इज वेजिटेटिव्ह अँड अनदर इट इज रिप्रोडक्टिव्ह, है ना, मीन्स सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी. सो हा अख्खा जेवढे पण येणार आहे ब्रांचेस, रूट्स, स्टेम, लीफ अँड फ्लावर्स, या पूर्ण प्लांट मध्ये फक्त जे फ्लावर्स आहेत बेटा, है ना, ओनली द फ्लावर्स, यांच्यामध्येच सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. बराबर. सेक्शुअल रिप्रोडक्शन आय एम सेइंग. आय एम नॉट सेइंग वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हाट आई एम सेइंग? आई एम सेइंग द सेक्शुअल रिप्रोडक्शन, बिकॉज फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन वी रिक्वायर मेल गैमेट्स एंड फीमेल गैमेट्स. बराबर. We know inside a flower anthers are there. Also ovary style and stigma, gynoecium is there. बराबर. मध्ये फ्लावर मध्ये असतात मेल फिमेल गॅमेट्स कुठे प्रोड्यूस होत असतात? फ्लावर मध्ये. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठे होणार आहे? फ्लावर. फ्लावर सोडून है ना जर एक न्यू प्लांट फॉर्म होत असेल, है ना, फ्लावर सोडून न्यू प्लांट कुठून पण फॉर्म होत असेल, मे बी लीफ पासून फॉर्म होत असेल बेटा न्यू वाला प्लांट. इथे जे आहे तर असा लीफ पासून फॉर्म होऊ शकतो. मे बी जे आहे तर स्टेम पासून फॉर्म होईल. न्यू प्लांट आय एम सेइंग. रूट पासून पण होत असतात. हे सगळे रिप्रोडक्शन आहे. मग ऍट दॅट टाइम हे पण तर रिप्रोडक्शन आहे. लीफ पासून न्यू प्लांट फॉर्म होतं, हे दाखवेल मी नंतर ब्रायोफायलम मध्ये. सो दिस इज ऑल्सो फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ ना बेटा. बट दिस न्यू लाईफ, न्यू प्लांट, इट इज फॉर्मिंग फ्रॉम द वेजिटेटिव्ह पार्ट, दॅट इज द लीफ. सो इट इज विच टाइप ऑफ रिप्रोडक्शन? इट इज वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. पुन्हा एकदा सांगते, दोन टाइपचे रिप्रोडक्शन्स असतात. एक सेक्शुअल असणारे, एक वेजिटेटिव्ह असतात. और असेक्शुअल मध्ये असेक्शुअलचे टाइप्स आपण बघितलेले आहेत. आता आपण काय बघतोय बेटा की प्लांट मध्ये जर फ्लावर कडून एक नवीन प्लांट तयार होईल तर त्याला आपण काय बोलणार आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. जर लीफ पासून किंवा स्टेम पासून किंवा रूट पासून एक नवीन लाईफ तयार होईल, then it is which type of reproduction? It is the vegetative reproduction. Another word for reproduction is propagation. So what is propagation? It is reproduction. Write down.
Propagation means reproduction. Propagation means reproduction. It is also what beta? Asexual reproduction. Vegetative propagation म्हणजे काय असणार आहे? Asexual reproduction. So what you will say beta? Asexual vegetative reproduction. आता suppose see here बेटा इथे ना किंगडम सॉरी मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स आपला झालेला आहे. खूप दिवस घेतले होते आपण ते चॅप्टर कम्प्लीट करायला. ते सगळे पॉइंट्स येतात याच्यामध्ये है ना. सो हियर हे आठवा काय आहे? स्टेम मॉडिफिकेशन आहे. येस लिसन हे ना बेटा हा दिसतोय हा कलरफुल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आलाय ही डायग्राम. ही वाला दिस इज स्वीट पोटॅटो. हा दिस इज स्वीट पोटॅटो. हे पण आहे. This is actually stem. ही plant है ना plant yes tuberous root है tuberous है. This is actually what बेटा stem. Stem वरती nodes पासून एक branch आली आहे बेटा बरोबर. आणि या ब्रांच पासून काय झालंय हे नोड्स आहे आणि नोड्स पासून इलॉंगेट होऊन काय आलेलं आहे स्वीट पोटॅटो. आणि स्वीट पोटॅटो बेटा ज्या वेळेस तो याच्यात जाणार आहे सॉइल मध्ये जाईल तर तिथून नवीन जे येतं ते प्लांट येण्याचे चान्सेस असतात बर्ड येऊन जसं पोटॅटो मध्ये. सो व्हॉट इज स्वीट पोटॅटो बेटा आठवा जरा हे. It is simple. Another what? Tuberous. What beta? Root है ना. So ते आहे. And it is actually adventitious root. जे MFP मध्ये प्रेझेंट होते. चल टेल मी बेटा की adventitious roots आणि दुसरे अजून रूट्स असतात ट्रू रूट्स. So what is the difference in true roots and adventitious roots? True roots means which arise from radical only. Very good. And the roots which arise from the parts other than radical तर ते कोण आहे बेटा adventitious. चल राइट डाउन बाळांनो सगळ्यांनी राइट डाउन करा. फर्स्ट राइट डाउन ट्रू रूट्स. राइट डाउन ट्रू रूट्स. are the roots which arise from radical of the seed or embryo. ठीक है radical of the seed or embryo. एम्ब्रियो कुठे असतो सीडच्या आतमध्ये. ठीक है हाँ एम्ब्रियोनिक एक्सिस के नीचे. नेक्स्ट राइट डाउन एडवेंटिशियस रूट. एडवेंटिशियस रूट वर्ड काय दिलाय एडवेंटिशियस. एडवेंटिशियस म्हणजे जरा जे एक्स्ट्रा असतो तो है ना. मग कसं एडवेंटिशियस रूट्स आर द रूट्स which arise from parts other than है ना parts other than radical. Parts of the plant. Write down parts of the plant other than radical. म्हणजे काय बेटा एक्झाम्पल कुठून अराइज होतील ते रॅडिकल सोडून स्टेम पासून असतात. हा बेस ऑफ द स्टेम पासून आहे. येस कुठलं आठवलं बेटा तुला बेस ऑफ द स्टेम पासून कुठले रूट्स होत्या त्या आठवा. बरोबर आहे. हा फायब्रस मध्ये हा ते पण आहे. राईट फायब्रस रूट्स आहे. अजून त्या अशा होत्या त्या रूट्स कोणत्या होत्या नाही बेस ऑफ द स्टेम आणि असे वीक प्लांट बॉडी सपोर्ट करायला होत्या त्या कोणता क्रॉप रूट्स नाही ते प्रायमरी रूट्स नाही मेरे को स्टिल्ट रूट्स बोल रहा है. स्टिल्ट रूट्स आठवले स्टिल्ट रूट्स नाही आपण ते हे घेतलं होतं नाही का हे घेतो आपण मेस ज्वार बाजरा तर त्यांचं जे लोअर बे नोड्स आहेत ना तर त्यांच्यापासून असे अराइज होतात तसे ते वाले स्टिल्ट रूट्स होते टू गिव्ह सपोर्ट टू द वीक स्टेम ते वाले. ओके ठीक आहे. खूप सारे रूट्स होते हैं. क्रॉप रूट्स पण होते हैं. कुठे होते क्रॉप रूट्स आणि असं मोठे बिग ब्रांचेस आणि खाली चालले होते बनियन ट्री मध्ये होते हे की नाही तर ते होतं. ठीक आहे. सो हे काय झालं होतं बेटा ऍडव्हेंटिशियस रूट्स. सो इथे आता ते काय बोलतात बेटा व्हॉट इज दिस वन स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो कोण आहे बेटा त्याचं नाव काय होतं आठवतंय का. हिपोमिया बटाटास काय होतं हिपोमिया बटाटास का मग सोलॅनम ट्युबरोसम तो कोण होता सोलॅनम ट्युबरोसम बटाटा की हा बटाटा सोलॅनम ट्युबरोसम आणि हा बटाटा
दिस इज इपोमिया. सी 2 वर्ड्स आता मी देते, तुम्ही नंतर सांगा मला ते. 1 वर्ड इट इज सोलॅनम ट्युबरोसम and another word it is what? Ipomea batatas. Ipomea batatas उसके लिए होगा and Solanum उसके लिए नॉर्मल बटाटा. बरं ठीक आहे बाळांनो, लिसन. हे जे आहे ना स्वीट पोटॅटो जे ना, सी ज्यावेळेस आपण परत MFT घेऊ ना तेव्हा हे परत होऊन जाईल आपलं. ओके, पुन्हा मला ते घ्यायचंच आहे सगळं. हा जो आहे ना स्वीट पोटॅटो एवढा मोठा आहे, तर हा फुगलेला असतो है ना, शेपलेस असतो तो थोडासा. सो इट इज वॉट? फुगलेला, स्वॉलन. सो इट इज वॉट बेटा? ट्युबरस रूट्स. दॅन फर्दर चेक करा, हे तुम्ही स्टडी केलंय. एस्पॅरॅगस, शतावरी. येस. आणि त्याच्यामध्ये कुठले रूट्स येतात बेटा? फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. बेटा राईट डाऊन एव्हरीवन. एस्पॅरॅगस लिहा. एस्पॅरॅगस मीन्स शतावरी. मराठीमध्ये शतावरी. शतावरी मेडिसिनल प्लांट इट इज. शतावरी ऐकलं असेल मे बी. सो एस्पॅरॅगस इट इज शतावरी. इट इज ऍक्च्युअली व्हॉट बेटा? अ मेडिसिनल प्लांट. मेडिसिनल plant it is. Asparagus it is fasciculated tuberous roots. हे पण adventitious roots मध्ये जातात. Fasciculated tuberous roots. Fasciculated means write out bunch. Fasciculated means bunch. Here ना बेटा they are saying what? कि हा जो एस्पॅरॅगस आहे ना, दॅट इज शतावरी प्लांट. तर शतावरी प्लांट मध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन असतात, सो इट इज थ्रू व्हॉट बेटा? इट्स रूट्स. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. तर त्यांच्या थ्रू सुद्धा रिप्रोड्यूस करू शकतात. सो दॅट दे आर सेफ. अदर एक्झाम्पल्स आर की सगळे याचे येतात आहे माहिती का, हे सगळे MFP चे पार्ट्स येतात आहे. अनदर दिस इज व्हॉट? दहलिया. दहलिया हियर. राईट डाऊन दहलिया. फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. दहलिया, DAHLIA, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. बेटा फॅसिक्युलेटेड मीन्स बंच. फॅसिक्युलेटेड म्हणजे काय बेटा? बंच मध्ये. हे दिसतंय बेटा, हे बंच मध्ये आहेत ते. स्वीट पोटॅटो इट वॉज सिंगल. लक्षात येते? स्वीट पोटॅटो एकटा होता आणि पण स्वोलन होता. मग स्वीट पोटॅटोला काय बोललो आपण? सिंपल ट्युबरस रूट. हा जो आहे हे बंच मध्ये. सो यू आर कॉलिंग इट एज व्हॉट? फॅसिक्युलेटेड tuberous roots. So what is the meaning of fasciculated? Bunch. And this is the example of what beta? Dahlia. It is the example of Dahlia. Planted directly. So take that. Dahlia. हे बघा इथे ना, हे जे रूट आहे ना, याच्यापासून न्यू बर्ड असं लिहिलेलंच आहे. मीन्स हे जे बर्ड आहे इट विल ग्रो इन टू व्हॉट बेटा? वन प्लांट. सो लाईक दॅट. सो आपण काय स्टडी करतोय की कुठल्या कुठल्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कडून जे एक्झाम्पल्स येतात आहे. आता दहलिया घेतलंय, तर दहलियामध्ये कुठल्या पार्ट मधून जे येतं ते न्यू रिप्रोडक्शन होणार आहे. मीन्स न्यू प्लांट इज गोइंग टू फॉर्म. सो दहलिया आहे, सो दहलियाच्या रूट्स कडून पण होऊ शकतं, पण बोलते राईट. सो इट इज द एक्झाम्पल. फर्दर येतोय बेटा, दॅट इज दिस वन. मला ही डायग्राम खूप आवडते. हा, तर इथे काय दिसतंय? दिसलं बेटा? हा, सी ब्रायोफायलम आहे, हे विसरू नका कधी. दिस इज व्हॉट? ब्रायोफायलम. प्लांटचं नाव काय बेटा? ब्रायोफायलम. ब्रायोफायलमचे ह्या लीव्स आहेत है ना, हे लीव्स येतात. लीफची ही मार्जिन आहे, हे दिसते बाळा? ही लीफचे ना मार्जिन आहे, हे वाले मार्जिन आहे बाळा, राईट. अँड मार्जिन वरती काय दिसतं? हे न्यू प्लांट ग्रो झाले. दीज आर व्हॉट? न्यू प्लांट्स दे आर ग्रोइंग. सी हे वाले, हे इथून असे खाली पडले ना, सॉइल मध्ये आलं तर नवीन हे झाड उगवेल है ना, रिप्रोड्यूस होईल. So in bryophyllum, the vegetative propagation is through stem ki leaf. Leaf, write down. Bryophyllum, leaf. Vegetative propagation is through leaf. See here, bryophyllum. This is bryophyllum leaf. You can see it's a margin. On margin actually ना margin वरती birds असतात. काय असतात बेटा? छोटे छोटे birds असतात. BUDS birds असतात. These birds they grow बेटा. हे बघा इथे रूट्स आले, शूट आलेला आहे, बरोबर. ऍक्च्युअली ही जी लीफ आहे ना बेटा, ही जेव्हा त्या पॅरेंटला अटॅच्ड असते, तुम्ही जर लीफ कट केली आणि अशीच्या अशी कट केली आणि सॉइल मध्ये टाकली, तर हे जे प्लांट्स आहे ना, हे प्लांट्स ग्रो होतील. कारण रूट्सला काय मिळणार आहे? सॉइल. ते नवीन प्लांट्स जे आहेत ते ग्रो होणार आहेत. सो ब्रायोफायलम मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन कशाच्या थ्रू होतं बेटा? इट इज थ्रू लीव्स. ओके, सो हे झालं.
Another it is Kalanchi. Another it is what? Kalanchi. Write down. Kalanchi मध्ये पण काय बेटा? लीफच्या थ्रू प्रोपोगेशन आहे. Kalanchi write down. लीफ प्रोपोगेशन. सुना ये नेम टाइम पे? आपलं ते फोटोसिंथेसिसचा लास्ट एक सीएम पाथवे बाकी आहे. त्याच्यामध्ये कॅलेंची येतोय. सीएम पाथवे कॅलेंची. सो कॅलेंची लीफ प्रोपोगेशन लिहून टाका इथे. एक्स्ट्रा एक पॉइंट सांगते, हे नंतर तुमचं क्लिअर होईल की शोज CAM पाथवे इन फोटोसिंथेसिस. बस हे एवढंच. हे नंतर कळेल तुम्हाला काय असतं. ठीक आहे, हे नंतर सांगायचं. CAM पाथवे हे इम्पॉर्टंट आहे बेटा. CAM क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम. सध्या पुरतं एवढंच हे एक्स्ट्रा तुम्हाला रिव्हिजनला लागणार आहे ना, म्हणून ते इथे हा वर्ड आलाय. सो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे लिहून ठेवायची आहे ना. सो कॅलेंची इट ऑल्सो शोज व्हॉट? लीफ प्रोपोगेशन. अँड इन फोटोसिंथेसिस विच टाइप ऑफ पाथवे इज देअर? C3 आहे, C4 आहे का मग CAM आहे? CAM पाथवे. सध्या एवढंच लक्षात घ्या की CAM पाथवे असतो त्याच्यामध्ये. लिहिलंय? चालेल लिहून सगळ्यांचा? चल. हॅव यू सीन दिस प्लांट? हा, बिगोनिया. ऑर्नामेंटल प्लांट आहे बेटा. डायरेक्टली राईट डाऊन. लीफ प्रोपोगेशन. याच्यामध्ये पण रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन स्टेमच्या थ्रू होत आहे, रूटच्या थ्रू की लीफच्या थ्रू? लीफ. सो राईट डाऊन लीफ. लीफ मध्ये 3 झाले का तुमचे आता? कुठले कुठले झाले? फर्स्ट ब्रायोफायलम, दुसरा कॅलेंची, थर्ड बिगोनिया. येस, बिगोनिया. डायरेक्ट राईट डाऊन करा. डन. व्हाट इज दिस? देखा है कभी पहले? किसने? सबने देखा है. हाँ. बरोबर है. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स ना बेटा. अंडरग्राउंड स्टेम, मॉडिफिकेशन ऑफ अंडरग्राउंड स्टेम. दिस इज व्हाट बेटा? जिंजर है ना. दॅट इज इट इज व्हाट? रायझोम है ना. सो हे अगदीच घेतलेलं आहे आपण त्याआधी. So rhizome, please write down rhizome. What is rhizome? Write down this. Rhizome, it is what? Underground modification of stem. MFP, Morphology of Flowering Plants है ना, chapter 11th चा chapter है. So त्याच्यातलं बेटा. Underground modification of stem. बेटा हे अंडरग्राउंड असतं. हे अख्खं डिटेल मध्ये आपल्या 11th मध्ये त्यावेळेस मी घेतलं होतं. राईट. हे मी सॉइल ड्रॉ केले. बघताय वरती बघा बेटा, ही सॉइल ड्रॉ केली, सॉइलची लेअर. And below that what is present? This rhizome is present. Ginger है और turmeric. Then here it is what बेटा? It's bird है ना. इथे खूप सारे birds असतात. And under favorable की unfavorable condition, this will germinate. Favorable. बराबर. आणि जर unfavorable conditions असेल तर हा germinate होईल का बेटा? नाही. Then it will be in which state? Very good. Dormant. कुठल्या स्टेट मध्ये असतो तो? Dormant. Dormant म्हणजे ऍक्टिव्ह की इनऍक्टिव्ह बाळा? इनऍक्टिव्ह. ठीक आहे. चल बाळांनो, आता एवढंच लिहा की रायझोम म्हणजे काय असतो? रायझोम म्हणजे इट इज अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. हे स्टेम आहे, जिचं अंडरग्राउंड आहे. अंडरग्राउंड स्टेम आहे, तिचं मॉडिफिकेशन झालंय. ठीक आहे. MFP चा पार्ट आहे. सो डायरेक्टली जिंजर अँड टर्मरिक. रिटर्न मलिंगा. रिटर्न बेटा. समीहा. आता बोला. पोटॅटो. पोटॅटो इट इज द मॉडिफिकेशन ऑफ व्हॉट? हे मी सॉइल ड्रॉ केली आहे बेटा. स्टेम आहे. अंडरग्राउंड स्टेम सॉइल आहे ना. ही स्टेम आहे. स्टेमचे ब्रांचेस आहेत आणि त्यांच्या टिपलाच स्वोलन झालाय. टिप स्वोलन होत आहे ना. सो इट इज व्हॉट बेटा? पोटॅटो. राईट डाऊन बेटा. पोटॅटो. पोटॅटो मध्ये लिहा डॅश करून. इट इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट? स्टेम. ट्यूबर. सी व्हेनेवर वर्ड कम्स ट्यूबर. ट्यूबर म्हणजे काय? स्वोलन. ट्यूबर म्हणजे स्वोलन स्ट्रक्चर. हे विसरू नका. पोटॅटोचे बघा कसं घेतलेलं आहे. बंच मध्ये घेतलंय. स्टेम आहे, स्टेमचे ब्रांचेस आहे, ब्रांचेसचे टिप स्वोलन आहे. टिप मध्ये पोटॅटो. स्वोलन टिप्स ऑफ अंडरग्राउंड ब्रांचेस ऑफ अंडरग्राउंड स्टेम. डायरेक्ट क्वेश्चन येतं बेटा. दॅट नीटचं क्वेश्चन आहे की पोटॅटो इट इज द मॉडिफिकेशन ऑफ. कसलं मॉडिफिकेशन आहे? स्टेमच आहे. बट विच स्टेम? इज इट अंडरग्राउंड, एरियल और सब एरियल? अंडरग्राउंड. आले बाळांना लक्षात? ठीक आहे. तर स्टेम ही अंडरग्राउंड स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. Have you studied this? Well,
है ना, म्हणून हे सगळं 11th ला होतं बेटा, कारण तो बेस 11th त्या चॅप्टर MFP मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स ते इथे येत आहे. सो व्हॉट इट इज हिअर दे आर सेइंग बल्ब. बल्ब मध्ये कोण कोण आपण स्टडी केलं होतं? बल्ब मध्ये वन वी हॅव स्टडीड अनियन अँड अनदर इट इज व्हॉट गार्लिक. अनियन अँड गार्लिक. आठवलं का? अनियन गार्लिक खूप दिवस होते माझ्याकडे इथे, आपण आणलेले त्यावर, है ना. ते काय आठवतंय बेटा अनियन आणि गार्लिक मध्ये? हे कुठली स्केल्स होते बाहेरच्या? सॉरी, कुठली लीफ होती? बोलून टाकलं मी. स्केली लीफ. स्केली लीफ, ड्राय स्केली लीफ. आणि जे खातो ते काय होतं? फ्लेशी लीफ. ठीक. सो बल्ब्स असतात. प्लीज राईट डाऊन. बल्ब हे जे असतं ना, अनियन असतो ना बेटा, तर अनियनचा हा जो स्ट्रक्चर असतो त्याला बल्ब बोलतो आपण. किंवा गार्लिक पण जे आपल्याकडे असतं, लसूण जो असतो तो पण जो स्ट्रक्चर आहे ते पण काय असतं? बल्ब असतो. अँड व्हॉट एक्झॅक्टली इज बल्ब? इट इज कंडेन्स्ड डिस्क लाईक अंडरग्राउंड स्टेम. पोटॅटो पण अंडरग्राउंड मध्ये आलाय बेटा, अनियन पण अंडरग्राउंड मध्ये आलाय, है ना. आणि जिंजर पण होता अंडरग्राउंड स्टेम मध्ये, राईट. बल्ब इट इज कंडेन्स्ड डिस्क लाईक अंडरग्राउंड स्टेम. अच्छा, आता कोणाला आठवतंय ते सांगा. अनियन जेव्हा तुम्ही घेतात है ना, तुम्हाला आठवत असं आपण अनियन घेतलं होतं, त्याचं सेक्शन्स पण केले होते. त्या अनियन मध्ये जे पण पार्ट्स दिसतात आहे, लक्षात आलं का मी आता काय केलं? हा, मी अनियन घेतलंय. अनियन मध्ये मी असं केलं आणि असं केलं. हे काय? हे असे केलेले हे रूट्स होते, ऍडव्हेंटिशियस रूट्स. आणि हा वाला जो पार्ट आपण खात नाही तो कोण होता? कंडेन्स्ड स्टेम होते, जे आपण खात नाही फेकून देतो. आणि नंतर त्याच्यावरचा हा एक पार्ट आला, असा कोनिकल मी ड्रॉप. हा, एक ग्रीन कलरचा पार्ट होता, अपायकल बर्ड होता तो. आणि नंतर गोल 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 लीव्स होतात. कोण कोण? फ्रेश. नंतर मग ते स्केली लीव्स होते. काय म्हणते? हा, काय ब्ल्यू म्हणते का? काय? प्ल्युमिल रेडिकल प्ल्युमिल. हा चालेल, प्ल्युमिल कडूनच तर शूट येतोय बेटा मग, है ना. पण प्ल्युमिल पार्ट कुठे दिसेल बाळा? जेव्हा तो एम्ब्रिओ असेल, है ना. आता याची ग्रोथ झाली, अडल्ट झालेला आहे, मग आता तिथे प्ल्युमिल नाही. अपायकल बर्ड बोल, तुझे म्हणतेस ना ते बरोबर, अपायकल बर्ड होता ते. ओके, लक्षात आहे तुमच्या बेटा. राईट डाऊन दिस वर्ड. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज इक्वल टू, सॉरी नका लिहू नका. आपल्याला आता काय स्टडी करायचं? वी हॅव टू. गार्डनिंग कोण करतं घरी? आहे, थोडंफार करतात वगैरे, गार्डनिंग मध्ये थोडंफार करतात ना. हा, सो दिस इज ऍक्च्युअली आर्टिफिशियल प्रोपोगेशन आपण स्टडी करणार आहे. व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी बेटा? आर्टिफिशियल प्रोपोगेशन. Propagation means what? Reproduction. But this reproduction, is it natural or artificial? Artificial means done by human beings, है ना. Artificial propagation. Artificial propagation वरती 2 marks चा क्वेश्चन कंपल्सरी बोर्ड्स मध्ये येतो. Here you can see the first type of artificial propagation is stem cutting. What it is beta? It is stem cutting. बघा आणि सांगा मला काय वाटतं. करा, विचार करा. जैसे रूट्स का करते कट करके दूसरे प्लांट में लगाया तो ग्रो करेगा या कुंडी में पॉट में डाला तो ग्रो करेगा ना. अच्छा, किसका कर रहे थे तुम? रोज का. रोज का बोला, रोज है इधर, ठीक है. हाँ, आणि होत आहे ना तसं. बेटा इथे नीट लक्ष द्या, हे स्टेम कटिंग करतोय आपण. एक एक एक्झाम्पल इथलं इम्पॉर्टंट आहे, हे लर्न करायचे. एक एक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात. आता मानसीने एक्झाम्पल दिल्याचे रोज. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना MCQ सॉल्व्ह करताना एक्झाम मध्ये तुम्हाला हेल्पफुल होतील. ते बोलले रोजचं बोलले, इथे आहे रोज आहे, हे की नाही. सो रोज मध्ये सपोज आता हा प्लांट आहे, या प्लांट मध्ये ही जी स्टेम आहे आपण इथे कट केली. कट केल्यानंतर ही वाली जी स्टेम आहे तर आपण दुसरा पॉट घेतला आणि त्याच्यामध्ये जे येतात वी हॅव पॉटेड दॅट प्लांट इन अनदर पॉट, राईट. अँड व्हॉट वी कॅन सी बेटा, इट इज ग्रोईंग व्हेरी वेल. हा ग्रो होतोय असा न्यू प्लांट मध्ये, राईट. म्हणजे एवढासा पार्ट कट करून एवढाच वरचा कट केलाय स्टेम. वी हॅव पॉटेड इट अनदर बॉट अँड दॅन आफ्टर दॅट काय झालं, इट इज ग्रोईंग. सो दिस इज ऑल्सो व्हॉट, दिस इज न्यू प्लांट फॉर्म. हा प्लांट कोणाचा होता बेटा? हाच कट झालेला पार्ट आहे जो न्यू प्लांट मध्ये झाला. न्यू प्लांट मीन्स न्यू लाईफ. दिस इज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, बराबर. अँड देन इट इज थ्रू व्हॉट? स्टेम कटिंग. सो दिस इज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन अँड इट विल कम अंडर दी आर्टिफिशियल प्रोपोगेशन. आपण करतोय असं म्हणून ते आर्टिफिशियल प्रोपोगेशन. पण बाळा कोणत्या पण याला कट केलं आणि लावलं तर चालेल का? इथे काही रूल असेल का? काहीतरी रूल असेल का? काहीतरी कंडिशन? येस, व्हेरी गुड. बर्ड असेल. हे बघ बाळा, किती दिसतंय हा छोटा छोटा. हे 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 काय आहे बेटा? बर्ड आहे. व्हॉट इज बर्ड? बर्ड मध्ये कुठला टिश्यू असेल?
मेरिस्टमॅटिक असेल की परमानंट असेल बेटा? मेरिस्टमॅटिक. काय असतो बाळा मेरिस्टमॅटिक? इट इज कॅपेबल ऑफ व्हॉट? डिव्हिजन. बरोबर. परमानंट तर लॉस झाले असतं, परमानंट कामाचे नाहीये, म्हणजे ह्या गोष्टीसाठी कामाचे नाहीये. सो दीज आर व्हॉट बेटा? बर्ड्स. अँड बर्ड्स मध्ये विच टिश्यू इज देअर? मेरिस्टमॅटिक टिश्यू इज देअर. मेरिस्टमॅटिक टिश्यू मीन्स द टिश्यू विच इज हॅव्हिंग द ॲबिलिटी टू डिवाइड. बिकॉज बेटा एक छोट्याशा बर्ड कडून आपल्याला मोठा जर प्लांट फॉर्म करायचा, इट मीन्स तिथे सेल डिव्हिजन व्हायला पाहिजे. बरोबर. मोठा प्लांट करायचा, एकाचे दोन, दोनाचे चार आपल्याला करायचे. सो इथे काय असणार आहे? सेल डिव्हिजन. आणि सेल डिव्हिजन साठी कोण असणार आहे? मेरिस्टमॅटिक टिश्यू. ही कंडिशन लक्षात आहे. नाही तर आपण कुठलं पण जे आहे तर कुठलं पण हे कट केलं दुसरीकडे लावलं तर झाड उगायला पाहिजे, असं होतं का? नाही होत आहे. बरोबर. सो आपली कंडिशन काय असणार आहे? हय हे पाहिजे आहे ते. ओके. आता पुढे प्लीज राईट डाऊन. फक्त असं लिहा, स्टेम कटिंग लिहा. तुम्ही काय लिहिणार आहे? आर्टिफिशियल प्रोपोगेशन. इन दॅट फर्स्ट लिहा स्टेम कटिंग. आर्टिफिशियल प्रोपोगेशन. इन दॅट फर्स्ट स्टेम कटिंग. आणि त्याच्या समोर लिहा रोज. इट विल बी व्हाट? रोज. मैम करी लीव्स होती है ना, उसको कट किया तो वो येतो का तो? करी लिव्स मध्ये कढीपत्ता ना? हा, त्याच्यामध्ये पण बर्ड्स असतात ना मग ते. मनी प्लांट मध्ये पण येईल पोथोस. हे फार भारी आहे. रीड. सो दिस इज ऍक्च्युअली सो दिस इज स्नेक प्लांट. दिसतो पण स्नेक सारखा आहे. दूसरा काय बेटा? इट इज सेन्सिविएरिया बट इट इज लॉस. हाँ, बड़ी लंबी जुबान आहे, होय ना? सो याला म्हणतात मदर इन लॉ स्टंग पण बोलतात बेटा, और सेन्सिविएरिया पण बोलतात आहे. अँड इट इज व्हॉट बेटा? स्नेक प्लांट. इट ऑल्सो शोज व्हॉट? इट ऑल्सो शोज दी स्टेम कटिंग. आता हे नाही, स्टेम कटिंग नाही, सॉरी, लीफ कटिंग आहे. लीफ मध्ये हे चेक करा. प्रोपोगेशन बाय लीफ कटिंग. आता लिहा तुम्ही स्टेमचं लिहिलं ना, स्टेम कटिंग लिहिलं, त्याच्या खाली लिहा लीफ कटिंग. सेंसिविएरिया, इट इज लीफ कटिंग. ये किया है, लगा है. ये शेड लविंग है ना, इंडोर है. घर में है क्या ये? पापा तो ये So write down Sansevieria. It is example of what beta? Leaf cutting. ठीक है. Next write down खाली लिया root cutting. Root cutting through vegetative propagation through root cutting. Example is berry, blackberry. रूट कटिंग लिया. रूट कटिंगच्या थ्रू कोण कोण आहे? एक्झाम्पल ब्लॅकबेरी. बस एवढं एकच आहे, ब्लॅकबेरी. रूट कटिंग दिसले? ब्लॅकबेरीज रूट कटिंग. ना दिस इज, डू यू नो बेटा व्हॉट इज दिस? केले हे कधी कोणी? नाही. ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग हा कलम करणे बोलतात है ना. एक कलरचं म्हणजे मोस्टली रोज मध्ये पण करतात हे. असं कट करा आणि दुसऱ्या प्लांट वरती लावून द्या असं. हे बघ, आता इथे क्वेश्चन काय विचारतात? क्वेश्चन मध्ये ना स्टॉक अँड साइन विचारतात बेटा. व्हॉट इज स्टॉक अँड व्हॉट इज साइन. ठीक आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, हा पार्ट जो कट केलाय ना, तर इथे कसं असतं बेटा की सगळ्यात पहिले ना असे दोन प्लांट्स घेतात ते. दीज आर टू पॉट्स. आणि ह्या पॉट्स वरती ना मी काय करते, इथे एक प्लांट आहे असा, आणि इथे जो आहे तर हा दुसरा प्लांट आहे. ठीक आहे, असा आहे. आता हे लोक काय करतात की याच्यामधले आहे ना हा पार्ट कट करतात दोघांचा. वरचा पार्ट कट केला, वरचा पार्ट कट केला. ठीक आहे. अँड देन याचा पार्ट घेतात आणि याला ग्राफ्ट करतात. एकाचा पार्ट घेऊन दुसऱ्याला ग्राफ्ट करतात. म्हणजे हा जो आहे, हा जो पार्ट आहे, मग जर इथे नवीन याच्यामध्ये या ठिकाणी ग्राफ्ट केलाय ना, ग्राफ्ट म्हणजे शिफ्ट करतात. ग्राफ्ट मीन्स व्हॉट? शिफ्टिंग. याचा वरचा जो पार्ट कट केला होता तर ते कुठे शिफ्ट केला बेटा? दुसऱ्या प्लांट वरती. बट इफ यू सी ना, हा जो रेड वाला जो प्लांट आहे ना, हा सॉइल मध्ये आहे. याला बोलायचं रूटेड प्लांट.
काय बोलायचं, रूटेड प्लांट. हा रूटेड नाही बिकॉज याचा वरचा पार्ट आपण युज करतोय. अँड दिस इज व्हॉट, दिस इज रूटेड पार्ट. सो जो रूटेड पार्ट असतो ना बेटा, तर त्याला आपण काय बोलायचं, दिस पार्ट इट इज नोन ॲज स्टॉक. अँड ज्याचा आपण शिफ्ट करतोय वरती, सो इट इज नोन ॲज व्हॉट, सायन. सो हिअर सी कलर मध्ये शेड्स मध्ये डिफरन्स घेतलेला आहे. इथे हा पॉट मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे स्टॉक, वरचा पार्ट त्यांनी कट करून टाकून दिला. दुसऱ्या प्लांटचा घेतलाय सायन घेतलाय. आणि हे काय आहे, ते काय आहे बेटा, बर्ड्स आहे. कलर चेंज आहे ना, इट मीन्स दे वॉन्ट टू से की दोन डिफरंट याच्यातले. हा सायन आहे, हा स्टॉक आहे. याला बोलायचं रूटेड पार्ट. दिस इज व्हॉट, रूटेड पार्ट. याला घेतले इथे है ना. हे बघा बेटा, बरोबर ग्राफ्ट केले. ग्राफ्टिंग मीन शिफ्टिंग, ग्राफ्टिंग मीन शिफ्टिंग, ट्रान्सफर है ना, लाईक दॅट. दॅन ग्राफ्ट युनियन होत आहे. इथे ऍक्च्युली रॅप करून ठेवतात, काहीतरी दोरा बांधतील किंवा काही पण करतात आणि रॅप करतात. अँड दॅन फायनली है ना, ही ग्राफ्टिंग जर सक्सेसफुल झाली, then finally these two, you know, they will act as what, these two parts they will act as the common or single plant मध्ये. आता बेटा एक विचारते, ज्यांनी झायलम अँड फ्लोएमच्या वेळेस होते, ठीक आहे, झायलम अँड फ्लोएम. व्हॉट आर झायलम अँड फ्लोएम? झायलम अँड फ्लोएम वॅस्क्युलर टिश्यू, बरोबर. आपल्याला ब्लड वेसल्स असतात बघा, सेम तसेच त्या प्लांट्स मध्ये कोण असतात, झायलम अँड फ्लोएम, बरोबर. ब्लड वेसल्स आपले जे तर कॅरी करतात ब्लडला, तसे झायलम काय कॅरी करणार आहे, वॉटर अँड मिनरल्स. फ्लोएम काय कॅरी करतोय, फूडला कॅरी करतोय, ठीक आहे. डू यू थिंक बेटा की हे जे ग्राफ्टिंग आहे ना, तर सक्सेसफुल कधी होईल, है ना, ज्या वेळेस याचा झायलम आणि फ्लोएम हे याच्या झायलम आणि फ्लोएमशी इथे काय होणार आहे, कनेक्ट होते, तरच इथलं वॉटर असं वरती जाईल ना, बरोबर. आणि इथे जे लीव्स आहे त्याचं फूड येणार आहे. आलं मला लक्षात, एकदम सिंपल याच्यामध्ये. हे जस्ट एक एक्स्ट्रा मी ते सांगितलंय. So this is known as what beta, grafting. What is this? Grafting. Grafting मध्ये प्लीज राईट डाऊन. हा जो आहे याला स्टॉक, स्टॉकला काय बोलायचंय, रूटेड पार्ट. इन ग्राफ्टिंग स्टॉक इज द, इन ग्राफ्टिंग स्टॉक इज द रूटेड प्लांट. स्टॉक इज द रूटेड प्लांट. रूटेड, रूटेड प्लांट. ठीक आहे. आणि दुसरं मग सायन येत आहे. नाव सी हिअर ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग म्हणजे ट्रान्सफर करताय. मग आता इथे बर्ड ग्राफ्टिंग केली आहे. इथे काय ग्राफ्ट केलंय बेटा, बर्डला ग्राफ्ट केलंय. म्हणजे कसं, लिसन हिअर आहे ना, इथे डायरेक्टली स्टेम घेतला होता, आपण ग्राफ्ट करतोय, शिफ्ट करतोय. बट इन्स्टेड ऑफ डायरेक्ट स्टेम वी कॅन डू वन थिंग, वी कॅन ग्राफ्ट बर्ड ऑल्सो. दुसऱ्या प्लांटचा एखादा, हे बघा हा एक प्लांट आहे, या प्लांटचा हा जो बर्ड असेल तर बर्डला आपण काढून काढून जो आहे तर ते आपण ग्राफ्ट करतोय दुसऱ्या प्लांटच्या इथे. बर्ड आहे हा एक प्लांट आहे, एका प्लांटचा हा बर्ड पार्ट आहे. ह्या अख्ख्या बर्ड पार्टला त्यांनी काढलाय आणि त्यांनी दुसरा जो प्लांट घेणार आहे तर दुसऱ्या प्लांटच्या त्या पार्टला कट केलंय, ओपन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी नवीन वाला जो पहिला वाला जो प्लांट होता तर त्याच्या बर्डला घेऊन फक्त ग्राफ्ट केलंय, शिफ्ट केलंय फक्त बर्डला. डायरेक्ट जे आहे तर ते सायन अँड स्टॉकची गरज नाहीये. हा मेन प्लांट आहे, याच्यामधलं एक पार्ट कट केला आणि दुसऱ्याचा बर्ड घेऊन इथे टाकून दिला. सो दिस इज व्हॉट बेटा, विच टाइप ऑफ ग्राफ्टिंग इट इज. इट इज व्हॉट यू आर ग्राफ्टिंग हिअर, बर्ड. सो इट इज व्हॉट, बर्ड ग्राफ्टिंग. एक्झाम्पल इज रोज. राईट डाऊन, बर्ड ग्राफ्टिंग एक्झाम्पल रोज. रोज अजून कशात आला होता बेटा, रोज स्टेम कटिंग मध्ये होता है ना. ओके, सो रोज इन बर्ड ग्राफ्टिंग. ऑल्सो राईट डाऊन, रोज लिहिलाय, अजून लिहा ऍपल. ऍपल, ऍपल मध्ये पण बर्ड ग्राफ्टिंग करतात. हे दिसतंय का थोडस तिथे बघा, हे एक हा मेन ट्री आहे, त्याच्यामध्ये एक पार्ट कट करून बाहेर काढलाय त्याने आणि दुसऱ्या प्लांटचा बर्ड घेऊन तो इथे फिट केलाय त्याने आणि रॅप केलाय, सो दॅट हा इथून मस्त ग्रो होईल. इतके सक्सेस रेट्स नसतात लगेच तसं होईल असं, त्याला वेळ लागतो. अजून लिहा बेटा बर्ड ग्राफ्टिंगचे एक्झाम्पल, पियर. सो देर आर 3 एक्झाम्पल्स. वन इट इज बर्ड ग्राफ्टिंग एक्झाम्पल इज रोज, ऍपल, पियर. ठीक आहे. नाउ लास्ट टॉपिक of this, it is plant tissue culture. Listen, before that मला एकदा चला परत एकदा सांगा, थोडं रिवाइज करूया. चल, टेल मी बेटा, what is reproduction?
हाँ बोला. reproducing. Reproduction, it is the process of formation of new life from the pre-existing life, है ना. So that is reproduction. Okay. After that, then which are the two types of reproductions? Asexual reproduction and